मी राहणार कळंबोली. मी जॉबला वाशी या ठिकाणी आहे. येस. आरोग्य फॅमिली जॉईन करण्याचं कारण सर? माझं वाढलेलं वजन, त्यामुळे मी जॉईन केलं. किती किलो वजन होतं सर? माझं होतं 84 प्लस, होतं 84 प्लस. 84 वेट होतं. ओके, येस मॅम. काय वाढलेल्या वजनामुळे काही चॅलेंज होते का सर? चॅलेंजेस होते त्याचे बरेच, म्हणजे थकवा लागायचा मला चालताना, उठताना. कंबर अशी दुखायची उठताना जास्त करून. आता जेव्हापासून आरोग्य फॅमिली जॉईन केल्यापासून मला आता सगळं डिसऑर्डर कमी झाले आता, म्हणजे नाहीच आहे आता म्हणजे. येस. काही आणि माझं 10 प्रयत्न किलो केले वजन कमी नाहीत झालं का? आता. किती किलो? 10 किलो वजन कमी झालं, 10 किलो वजन कमी झालं. 10. वाव, 10 किलो वजन कमी केले सरांनी. सर मला सांगा, तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन करण्याच्या आधी काही प्रयत्न केले नव्हते का वजन कमी करण्यासाठी? हा, प्रयत्न केले ते मी, पण काय फरक नाही पडला मला त्याने. येस. मग आरोग्य फॅमिली जॉईन केल्याच्या नंतर असं काय फॉलो केलं की तुमच्यामध्ये रिझल्ट आला? आरोग्य फॅमिली जॉईन केल्यापासून मी माझे ग्रेट कोच कामडे सर, त्याने मला त्यांना मी फॉलो केलं ऍक्च्युली. त्यांनी जसं सांगितलं तसंच मी फॉलो केलं. येस. स्वतः दिमाग लावलाच नाही. स्वतःचा दिमाग लावलाच नाहीये, कारण की स्वतःचा दिमाग लावून काही फायदा नसतो. इथं आल्याच्या हम्म. नंतर जर कोचच्या डोक्याने जर काम केलं तर नक्की स्वतःमध्ये रिझल्ट येतो. सर काय फॉलो केलं तुम्ही इथं? कामटे सरांनी काय सांगितलं ते तुम्ही फॉलो केलं? सरांनी मला जे सांगितलं की प्रॉपर वर्कआउट, म्हणजे 20% वर्कआउट आणि 80% सगळं संतुलित आहार, या सर्वांचं कॉम्बिनेशन करून मी, ज्यांनी जे सांगितलं तसंच मी फॉलो केलं ऍक्च्युली. हे सर्व मी वर्कआउट आणि सगळं संतुलित आहार हे घेतलंच पाहिजे. ते घेऊनच येस. माझं वजन कमी झालं. तसंच वर्कआउट. फॉर्म्युला 2 पण चालू केलं नंतर मी. फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 दोन्ही घेताय सर? येस, येस मॅम. फॉर्म्युला 2 चा काय फायदा झाला सर तुम्हाला? इंचेस मध्ये वेट लॉस झाला माझं. पोटाची चरबी माझी 3 इंचने कमी झाली. येस. परत परत कमी झाली actually. आता परत चेक केलं मी, पण जेव्हा सुरुवातीला 3 इंचने कमी झाली. तर येस. मांडीवरची चरबी तसेच. आपल्याला जर इंचेस मध्ये कमी व्हायचं असेल तर 10 दिवसाच्या नंतर फॉर्म्युला 2 हा चालू करायचा असतो. 10 दिवस आपण फॉर्म्युला 1 घ्यायचा असतो. 10 दिवसाच्या नंतर आपले कोच आपल्याला सांगतात फॉर्म्युला 2 चालू करा. पण आपण तिथं पण स्वतःचं डोकं लावतो, लगेच नको म्हणतो. माझ्याकडे हाय अजून फॉर्म्युला 1, तो संपल्याच्या नंतर न घेतो. पण 10 दिवसाच्या नंतर जर फॉर्म्युला 2 चालू केलं ना तर आपण इंचेस मध्ये कमी व्हायला लागतो. जो की आपला पोटाचा घेर कमी होतो, दंड घेर कमी होतो, मांडीवरती चरबी असते तो घेर आपला कमी होतो. तर इंचेस मध्ये कमी व्हायला आपण सुरुवात होते. तर सरांनी सांगितलं तर 3 इंचांनी कमी झालेले आहे, त्यांचा पोटाचा घेर 3 इंचांनी कमी झालेला आहे. जर फॉर्म्युला 2 चालू केलं नसतं तर पोटाचा घेर तसाच राहिला असता, फक्त वजन हळूहळू कमी होत गेलं असतं. Yes. आरोग्य फॅमिलीमध्ये सर मी पाहत असते तुमची ऑल फॅमिली वर्कआउट करतात आहे. ऑल फॅमिली न्यूट्रिशन घेते का फक्त वर्कआउट करतात आहे? नाही, ऑल फॅमिली घेते न्यूट्रिशन. ऑल येस. फॅमिली. ऑल फॅमिली न्यूट्रिशन घेते सर. त्यांना काही रिझल्ट आलाय का? त्यांना पण रिझल्ट आला छान असा. माझ्या वडिलांचा ऍक्च्युली त्यांचा पाय खूप दुखत होता, लेफ्ट साईडचा. येस. आता खूप त्यांना बरं वाटतं जेवण केल्यापासून. कारण की सकाळ सकाळ पाहत असते की ते त्यांच्या आई वडिलांसोबत वर्कआउट करत असतात. खूप सुंदर फॅमिली सोबत सकाळ सकाळ ऑनलाईन वर्कआउट करायला भेटतं. जिम जर लावली असती कोळेकर सरांसारखी ते एकटेच जिम मध्ये गेले असते. पण आज सिस्टम सोबत वर्कआउट करतात ते ऑनलाईन झूम वरती. घरात एकदा लावलं की सगळे ऑल फॅमिली वर्कआउट करू शकते. आज त्यांच्या घरातले 4-5 मेंबर आज वर्कआउट करत होते, 5 मेंबर तरी वर्कआउट करत होते. येस मॅम. खूप सुंदर सर. किती दिवस आरोग्य फॅमिलीशी जॉईन राहणार आहे? लाईफ टाईम मॅम, लाईफ टाईम. जोपर्यंत आहे श्वास चालू आहे माझा तोपर्यंत मी असणार. का बरं सर? तुम्हाला तर रिझल्ट आल्यावरती कशाला आरोग्य फॅमिलीशी जॉईन राहणार आहे? मला रिझल्ट कायमस्वरूपी पाहिजे ऍक्च्युली, म्हणून मी ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये राहणार. येस. लाईफ टाइम जर आपल्याला लाईफ निरोगी टाईम. राहायचं असेल, मेडिसिन फ्री लाईफ जगायची असेल तर लाईफ टाइम आपल्याला वर्कआउटची गरज आहे. रोज आंघोळ करतात ना सगळेजण? येस करतात मॅम. ना? रोज ब्रश हा, वगैरे येस सर. रोज रोज आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, तर रोज सकाळी वर्कआउट करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वतःसाठी 1 तास देणं, 24 तासातले आपण 1 तास स्वतःसाठी देऊ शकतो ना? येस मॅम. एक 24 तासातले स्वतःसाठी 1 तास द्यायचा, रोज सकाळी वर्कआउट करायचं आणि सकस संतुलित आहार. 20% हा वर्कआउटचा भाग असतो, 80% हा सकस संतुलित आहारामधून रिझल्ट येतात ते. तर खूप सुंदर सर तुमचा रिझल्ट होता. आणि किती किलो थँक्यू मॅम. वजन कमी करायचं राहिले अजून तुमचं? अजून एक 11 किलो वजन कमी करायचं आहे. किती किलो? होईल ना? 11 किलो, 11. 11 किलो? येस मॅम. सर येस मॅम, 11 किलो. होणार का 11 किलो वजन कमी होणार का अजून? होणार. होणार ना, 100% होणार. येस, 100% होणार आहे. कारण की स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, कोच वरती विश्वास ठेवायचा आहे, सकस संतुलित आहारावरती विश्वास ठेवायचा आहे.
सिस्टम वरती विश्वास ठेवायचा आहे, तेव्हाच वजन कमी होणार आहे. स्वतःचं डोकं लावलं तर वजन बिलकुल कमी होणार नाहीये. त्याच्यामुळे कामटे सरांचं डोकं लावायचं. फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 2 टाइम फॉर्म्युला 1 3 टाइम फॉर्म्युला 2 प्रॉपर इनटेक करायचं आहे. येस, खूप खूप येस. शुभेच्छा सर. तुम्हाला 11 किलो वजन किती दिवसात कमी होणार आहे तुमचं? अजून 1 ते 1.5 महिन्यात होऊन जाईल सर. होऊन जाईल मॅडम 1 ते 1.5 कामटे महिन्यात. सर नोट करून ठेवा, 1.5 महिन्यामध्ये 11 किलो वजन ते कमी करणार आहे. हा, नोट करून ठेवायचं. 1.5 महिन्यामध्ये 11 किलोचा प्रॉपर रिझल्ट आला पाहिजे. नाही आला तर पोस्टच विचारायचं परत का नाही आला. येस मॅम. खूप खूप येस शुभेच्छा मॅम. सर तुम्हाला. थँक्यू मॅम. थँक्यू.